महाराष्ट्राचा। एक मिनिट, आज अर्थसंकल्प सादर झालाय, काय सांगा? अतिशय चांगला अर्थसंकल्प सन्माननीय फडणवीस साहेबांनी जाहीर केलेला आहे। सर्व घटकांना न्याय देण्याचं काम सन्माननीय फडणवीस साहेब या बजेटच्या माध्यमातून केलेलं आहे। कुठलाही हेड शिल्लक राहिला असेल ज्याच्यामध्ये प्रोव्हिजन झालेलं नाही असं मला वाटत नाही, म्हणून मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो। आता जर बघायला गेलं तर बजेट सादर झालं आणि विरोधक कुठेतरी जोरदार आक्रमक झालेले आपल्याला दिसतात। त्यांना बजेट कळतो कुठे? विरोधकांना बजेट कळला असता तर ते बसून चर्चेला, आता जेव्हा बजेट सादर म्हणजे आपण जेव्हा चर्चा करू बजेटवर त्याच्यामध्ये त्यांची अक्कल समोर येईल ना, काय क्षमता आहे, काय बौद्धिक त्यांना त्याच्यातून कळलं। नुसतं कुठला तरी स्टंट करण्यासाठी जर तुम्ही विरोध करत असाल, स्टंटला कोण भीक घालत नाही हो। आता तुम्ही चर्चेमध्ये कुठले मुद्दे आणाल त्याच्यावरती तुमची अक्कल कळणार आहे विरोधकांना। तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातून येता, तिथल्या शेतकऱ्यांसाठी काही विशेष उपाययोजना केली? सगळ्या उपाययोजना या बजेटच्या माध्यमातून आता जाहीर झालेल्या आहेत। लवकरात लवकर त्या आपण जेव्हा चर्चेमध्ये आणू त्याचं ॲलोकेशन किती होईल ते वर्षभरात किंवा वर्षात, म्हणजे आता या चर्चेमध्ये आपल्याला सगळं कळणारच आहे। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। एकंदरीत आपण जर पाहिलं तर लवकरात लवकर बजेट चर्चेत आणू असं कुठेतरी निलेश राणे यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट शेखरसह मी धनश्री, दैनिक संध्या, मुंबई। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।